नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांनी परदेशी तरुणींनाही सोडलंच नाही. अशी एक घटना पुण्यातून उघडकीस आली असून परदेशी तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी पदाधिकारी आणि त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल करून अटक देखील करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही भूतानची आहे. 2020 मध्ये ती बिहारमधील बोधगया या ठिकाणी आली होती. यानंतर शिक्षण आणि नोकरी करण्याच्या निमित्तानं ती पुण्यात आली. त्यानंतर तिची ओळख आरोपी ऋषिकेश नवले याच्यासोबत झाली. काही वेळानंतर ऋषिकेश याने पीडित तरुणीची ओळख त्याचा मित्र शंतनू कुकडे याच्यासोबत करून दिली. कुकडे हा पुण्यात संस्था चालवतो. त्यातूनच त्याने या तरुणीला पुण्यात राहण्यासाठी घर उपलब्ध करून दिलं. तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतही केली. मात्र या मदतीचा गैरफायदा घेत शंतनू कुकडे यानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. इतकंच नाही तर त्याच्या आणखी 7 मित्रांनी देखील तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी शंतनू कुकडे याच्यासह ऋषिकेश नवले, जालिंदर बडदे, उमेश शहाणे, प्रतीक शिंदे, ॲडव्होकेट विपिन बिडकर, सागर रासगे, अविनाश सूर्यवंशी आणि मुद्दासिन मेनन यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. दरम्यान कुकडे याच्यावर याआधीही 2 महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे. याविषयीची माहिती पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी दिली आहे. शंतनू कुकडे हा नावाचा जे आरोपी आहे त्याच्या विरुद्ध मागच्या काही दिवसामध्ये लैंगिक अत्याचार त्यांनी केला होता. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा इन्व्हेस्टिगेशन करताना यापुढे काही गोष्टी समोर आल्या आणि त्यामधनं एक फिर्यादी अजून समोर आलेली आहे आणि त्या फिर्यादीने जी तक्रार दिली त्या तक्राराच्या आधारावर आज सकाळी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 68/2025 याच्यामध्ये 64(1)(2)(M) 74/75(2) 115(2) 352 हा कलमा खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याची जे FIR आहे त्याचा मजकूर असा आहे की हा जे मुख्य आरोपी शंतनू कुकडे आहे ह्याच्या बरोबर एक जे विक्टिम आहे हा गुन्ह्याची ते मागची 4 ते 5 वर्षापासून त्याचे रेड इंडिया फाउंडेशन जे तो एक संस्था चालवत आहे त्याचे प्रेमायसिस मध्ये त्याच्या सोबत त्यांना राहण्यासाठी आश्रय दिला, परंतु त्याच्यामध्ये त्याचे आपसात संबंध झाले. तदनंतर काही वर्षाने 1-2 वर्षानंतर तो त्याच्या बरोबर त्याचे मित्रमंडळी तिकडे यायचे किंवा तो विक्टिम बरोबर काही वेळी बाहेर जायचे आणि त्याची मित्रमंडळी त्याच्या सोबत असायचे. काही पार्टी वगैरेवरच्या वेळी जात होते. म्हणून वेगवेगळ्या वेळात वेगवेगळे त्याच्या मित्रमंडळीचे जे इतर त्याचे साथीदार आहेत त्यांनी ते विक्टिमवर लैंगिक अत्याचार केलेला आहे. यामध्ये एकूण शंतनू कुकडे सोबत 8 जण इतर आहेत. एकूण 9 आरोपी आहेत. त्या 9 आरोपीमधून जे 7 आरोपी आहेत ते ऑलरेडी अटक करण्यात आले. यापूर्वी हा महिला जी आहे ते मूळ स्वरूपाचं भूतान हा देशाची आहे. हा काही वर्ष अगोदर ज्यावेळी पुण्यात आली त्यावेळी ते नोकरी किंवा शिक्षण असे प्रकारचा ते उद्देश होता. म्हणून इथे येऊन तो एका इसमाला भेटली. म्हणून याचे एक आरोपी आहे ते त्या आरोपी ऋषिकेश नावाचा त्यांना भेटल्यानंतर त्याच्याबरोबर सुद्धा त्याचे संबंध आले. म्हणून त्यांनी ते शंतनू कुकडे बरोबर ओळख करून दिली आणि त्यानंतर ते शंतनू कुकडेचे रेड हाऊस फाउंडेशन या ठिकाणी राहते. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला शंतनू कुकडे हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी होता. त्याचबरोबर या सगळ्याच प्रकरणानंतर खरं तर आता माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा शंतनू कुकडे याच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप खरं तर केलेले आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये शंतनू कुकडे याने केवळ महिलांवरती अत्याचारच केलेले नाहीये तर पुण्यात त्याचे बार कम पब सुद्धा चालतात आणि अनेक अवैध धंद्यांमध्ये सुद्धा त्याचा सहभाग असल्याचे आरोप सगळेच केले जातात. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये खरं तर शंतनू
कुकडे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीतून आणखीन कोणकोणती प्रकरणं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने मात्र हा आमचा पदाधिकारी नसल्याचं स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे. 2024 मध्येच प्रकृतीच्या कारणास्तव त्याने खरं तर या पदाचा राजीनामा दिलेला होता. त्यामुळे शंतनू कुकडे हा आता आमचा पदाधिकारी नाहीये असं म्हणून अजित पवार गटाने हात झटकलेले पाहायला मिळतात. त्यामुळे या प्रकरणामध्ये शंतनू कुकडे याच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे खरंच सिद्ध होतात का आणि त्याचा आणखी काही अवैध धंद्यांमध्ये सहभाग आहे का, हा सगळाच तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.